तर महत्त्वाची बातमी, पंतप्रधान मोदींची आज पुण्यात प्रचार सभा होतीये। सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ, आढळराव पाटील आणि बारणेंसाठी मोदींची ही सभा होतीये। पुण्याच्या रेसकोर्स मैदानावर मोदींची सभा होणार आहे। मोदींच्या पुण्याच्या सभेला अमित ठाकरे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। या संदर्भातला आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महायुतीच्या 4 उमेदवारांसाठी पुण्यातल्या रेसकोर्स मैदानावरती जाहीर सभा पार पडते। आपण पाहतोय की रेसकोर्स मैदानावरती काही हजार खुर्च्यांची व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। सभेची तयारी आता जवळपास पूर्ण झालेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 5:45 पुण्यामधल्या याच रेसकोर्स मैदानावरती हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आगमन होईल आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सभेला संबोधित करतील। बारामती सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या उमेदवार आहेत। पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ जे भाजपचे महायुतीचे उमेदवार आहेत, मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि त्याचबरोबर शिरूरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी ही सभा जी आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। रेसकोर्स मैदानावरती आज महायुतीचं शक्ती प्रदर्शन जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मनसेचे अमित ठाकरे हे सुद्धा व्यासपीठावरती हजेरी लावणार आहे। त्यामुळे मनसेचा अधिकृत नेता आज खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्यासपीठावरती येणार आहे। मात्र महाविकास आघाडीच्या राज्यभरामध्ये ज्या सभा होत आहेत त्या सभेला उत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा ज्या आहेत प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये पार पडत आहेत। मात्र हा सेंटर पॉईंट जो आहे तो पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी निवडण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।